बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. प्रधानमंत्री मोदीजींनी 10 मेला जे आवाहन केलं, काटकसर करा, सोनं खरेदी करू नका, ऑनलाईन क्लासेस घ्या, पेट्रोल डिझेलची उधळपट्टी करू नका. खरं म्हणजे नेत्याने सांगताना लीड बाय युअर ओन एक्झाम्पल करायचं असतं. लीड बाय युअर ओन एक्झाम्पल म्हणजे स्वतः उदाहरण द्यायचं असतं, स्वतः तसं वागायचं असतं. गांधीजी धोतरावर हिंडले, अर्धन अवस्थेत हिंडले, फकीरासारखे जगले. खऱ्या अर्थानं गांधीजी फकीर होते. हे जे 30 लाख 40 लाखाचा सूट घालून म्हणतायत फकीर आहेत, तर हे फकीर नाहीत, हे भोंदूभाऊ आहेत. जसं नाशिकमधले अशोक खरात भोंदूबाबा आहेत, तशा पद्धतीने हे भोंदूबाबा आहेत. भारताच्या इतिहासामध्ये महम्मद तुगलक नावाचा बादशाह होऊन गेला साहेब, महम्मद तुगलक. त्याला वेडा महम्मद म्हणतात, लहरी महम्मद म्हणतात. त्यानं काय केलं, दिल्लीची राजधानी दौलाबादला आणली. कारण मीमांसा कळलं नाही. चीनवर हल्ला करायला 1 लाख फौजून गेला, सगळे सैनिक बर्फात काढून मेले. अशा पद्धतीने नरेंद्र मोदींचं काम हे त्या महम्मद तुगलकाप्रमाणे चालू आहे. नोटाबंदी का केली काही कळलं नाही. म्हणजे काय करतोय, कसं वागतोय ना काही कळत नाही. खरं म्हणजे 9 मार्च 2026ला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी सांगितलं होतं की इराण आणि अमेरिका युद्धामध्ये प्रचंड मोठी महागाई वाढणार आहे, भारताची अर्थव्यवस्था धोक्यात येणार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही काहीतरी प्रधानमंत्री म्हणून काहीतरी कारवाई करा. पण राहुल गांधीजींचं त्यांनी दुर्लक्ष केलं. खरं म्हणजे 2 महिने युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये मध्यस्थी करायचा मान पाकिस्तानला मिळतो, पण विश्वगुरू म्हणणाऱ्या मोदीजींना कोणी विचारत नाही. मोदीजी किंवा भाजपला उठसूट काँग्रेसवर टीका करतात. काँग्रेसने काय केलं, खरं म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या शीतयुद्ध परम अवस्थेला पोहोचलं होतं, त्यावेळी मार्शल टिटोला घेऊन आणि इजिप्तच्या नासेरला घेऊन पंडित नेहरूंनी 104 राष्ट्रांचं संघटन बांधलं होतं, ज्याला अलिप्तवादी चळवळ म्हणतात. आणि एक भारतात दबदबा निर्माण केला होता. जागतिक राजकारणामध्ये जो भारतात दबदबा नेहरूंच्या काळात होता, तो दबदबा आज शून्य झालेला आहे. खरं म्हणजे मोदीजींनी सांगितलं काटकसर करा, त्यांच्या या आव्हानात त्यांच्याच नेत्यांनी हरताळ पसरलेला आहे. भाजपचे एक सौभाग्यसिंह ठाकूर म्हणून आहेत मध्य प्रदेशमध्ये, ज्यांना मध्य प्रदेशच्या पाठ्यपुस्तक मंडळाचं अध्यक्ष नेमलं. तो कार्यभार घेण्यासाठी 700 गाड्यांना ताफा घेऊन ते गेले. 700 गाड्यांना किती डिझेल लागले असेल, किती इंधन लागले असेल, ही उधळपट्टी नाही का? कालच मुंबई भाजपच्या अध्यक्षांनी नाली सफाईची पाहणी केली. जवळजवळ 25 गाड्यांना ताफा घेऊन त्यांनी ती पाहणी केली. म्हणजे तुम्ही सांगताय का तुमच्या बोलण्याला तुमचेच कार्यकर्ते हाताळ हसत आहेत. तुम्ही म्हणला डिझेल वाचवा, पेट्रोल वाचवा, काटकसर करा. तुमच्या या काटकसर करा या आव्हानाचा परिणाम म्हणून सेन्सेक्स खाली कोसळला आणि जवळ 17 लाख कोटी बुडलेत. या भारतीयांचे 17 लाख कोटी बुडले तुमच्या या बेजबाबदार वक्तव्यामुळे. आपण प्रधानमंत्री आहोत, कसं वक्तव्य करावं याचं भान तुम्हाला नाही, हे या ठिकाणी दिसून येतं. त्याशिवाय तुम्ही सांगता की परदेश दौरे कमी करा, पण स्वतः तुम्ही 15 मे पासून 5 देशांच्या परदेश दौऱ्यात चाललेला आहात. तुम्ही या परदेश दौऱ्यात काय केलं? परदेश दौऱ्यात तुमचा ताफा घेऊन जाता, हजारो कोटी खर्च होतात, काही सोयीसुद्धा नाही आहे. म्हणून मला असं म्हणायचं आहे की नरेंद्र मोदी पूर्णपणे फसलेले प्रधानमंत्री आहेत. महम्मद तुगलक नंतर कोण, तर नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासात हे नाव अजरामर झाल्याशिवाय राहणार नाही. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.